प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं आनंदाने वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये पुन्हा एक वार स्वागत करीतो। मला आनंद आहे की प्रभू तुम्हाला सांभाळीत आहे। जिवंत परमेश्वर तुमची काळजी घेत आहे, कारण तुम्ही त्याच्यासाठी एकत्र येत आहात, त्याची वाणी ऐकण्यासाठी। त्याने दिलेलं वचन तुम्ही ऐकण्यासाठी तुमची तत्परता दाखवत आहात। आणि खरोखर देव मानवाकडून अशाच प्रकारची अपेक्षा करतो की मानवाने माझं ऐकावं, आणि तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करत आहात। तो तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। कारण जर आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो तर देव आमच्या संपूर्ण इच्छा स्वतःहून पूर्ण करणारा पिता परमेश्वर आहे। आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण आनंदामध्ये, सुखामध्ये जेथे कोठे असाल तेथे प्रभू तुम्हाला सुरक्षित ठेवत आहे। आजचा आपला जो विषय आहे, मनन आपण करणार आहोत, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। पण त्यापूर्वी आपण देवाला सहाय्य मागूया, प्रार्थना करूया की देवा तू आम्हाला सहाय्य कर या आत्मिक कार्यक्रमामध्ये आमचं आत्मिक जीवन वाढवण्यासाठी। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय महान परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। स्वर्गीय बापा, या सकाळच्या प्रहरी तुझं वचन आमच्या कानावर येत असताना, तुझा संदेश स्वर्गीय परमेश्वर आम्ही टेलिव्हिजनच्या द्वारे पाहत असताना तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, आशीर्वादित कर स्वर्गीय बापा। आम्ही तुझ्याकडे विनंती करतो स्वर्गीय बापा, जेही प्रेक्षक आज तुझ्याकडे परमेश्वरा आग्रहाने विनंती करीत आहेत, त्यांच्या प्रार्थना तू ऐक परमेश्वरा, आणि त्यांच्या इच्छा तू पूर्ण कर। कारण प्रभू ते तुझी वाणी ऐकण्यासाठी आज एकत्र आलेले आहेत, तुझ्या वचनामधून शिकण्यासाठी आणि तुझ्या वचनाच्या द्वारे मार्गदर्शन घेण्यासाठी प्रभू त्यांनी आपली तयारी केलेली आहे। त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो स्वर्गीय बापा। स्वर्गीय परमेश्वरा, तुझं सहाय्य पाठव, योग्य ते शब्द प्रभू तुझ्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचू दे, हीच आमची विनंती आणि प्रार्थना आहे। ही संपूर्ण प्रार्थना आमचा जिवंत प्रिय प्रभू येशू याच्याच गोड आणि पवित्र नावाने तुझ्याकडे केली म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। आज आणि अनेक वर्षापासून तुम्ही आणि मी अशा प्रकारचे शब्द ऐकतो की आमच्या काळामध्ये किती चांगलं होतं। म्हणजे आताचा काळ चांगला नाही किंवा येणारा काळही काही योग्य नाही आहे, ही आमची मागची पिढीच बोलत नाही, तर त्यांनी असं अनेक पिढ्यांपासून ऐकलेलं आहे। त्याच्यामुळं आजच्या पिढीला सुद्धा ते ऐकावं लागत आहे की मागचे दिवस किती चांगले होते किंवा कसं होते किंवा काय होतं। आणि अनेक वेळेस मनुष्य जो आहे तो भूतकाळामध्येच रमणं त्याला आवडतं। जो प्रभूने दिलेला काळ त्याच्या समोर आहे त्याकडे त्याचं लक्ष जात नाही, कारण भूतकाळामध्ये त्याने घेतलेले निर्णय, त्याच्या झालेल्या चुका, त्याने केलेले सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच तो त्या ठिकाणी पडून राहतो। पण आज मी तुम्हाला देवाच्या वचनाच्या द्वारे उत्तेजन देत आहे आणि सांगत आहे की तुम्ही भविष्याकडे पाहायला सुरुवात करा, समोर पाहायला सुरुवात करा। कारण मागचं जे आहे ते निघून गेलेलं आहे, ते पुन्हा येणार नाही। तो वेळ, ती संधी, त्या सर्व गोष्टी निघून गेलेल्या आहे। आजचा दिवस आमच्या समोर आहे आणि येणारा भविष्यकाळ देव तुम्हाला आणि मला दाखविणार आहे। म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो की आपण मागे पाहू नका। कारण आम्ही पाहतो की अनेक लोक मागे घडलेल्या चुका त्याचं वारंवार त्या ठिकाणी घोकणपट्टी करतात आणि निराश होऊन जातात आणि म्हणतात की आम्ही घेतलेला तो निर्णय चुकीचा होता, तो आता निघून गेलेला आहे। प्रभूने आजचा दिवस तुमच्या समोर ठेवलेला आहे, तुम्हाला पुढे पाहायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, आजचा मानव काही निराळा करत नाही, हे अनेक वर्षापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत। बायबलमध्ये सुद्धा देवाचे लोक, इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते आणि देवाने त्यांना
बायबल आम्हाला सांगतं गुलामगिरीमधून सोडवलं आणि तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन ठेवलं. आणि विशेष प्रकारे देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की हा जो तांबडा समुद्र आहे यापासून आज आम्ही पुष्कळशा गोष्टी शिकणार आहोत. या तांबड्या समुद्राचे नियम काय आहेत ते तुम्हाला आणि मला बायबल शिकवणार आहे. त्याची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जुन्या करारामध्ये निर्गम या पुस्तकामध्ये, की देवाचे लोक इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये खितपत पडलेले होते. भयानक अशा प्रकारचा अत्याचार त्यांच्यावर चालू होता आणि ते लोक थकून गेलेले होते, कारण त्यांच्याकडून भयंकर अशा प्रकारची कामं केल्या जात होती आणि ते लोक देवाकडे याचनाही करीत होते. आणि बायबल आम्हाला सांगतं देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि देवाच्या नियमानुसार, देवाच्या कार्यानुसार, त्याचप्रमाणे देवाने केलेल्या त्यांच्या संपूर्ण त्या ठिकाणी त्या योजनेनुसार परमेश्वराने मोशे नावाच्या पुढाऱ्याला नेमणूक केली की त्याने जाऊन या लोकांना बाहेर काढावं. बायबल आम्हाला सांगतं की मोशे इस्रायल देशामध्येच होता आणि त्याचप्रमाणे तो राजघराण्यामध्ये वाढलेला होता. तो इब्री होता. पण बायबल आम्हाला सांगतं की त्या काळामधल्या त्या राजाने संपूर्ण 2 वर्षाखालील लेकरांची कत्तल करून टाका, कारण हे लेकरं वाढू नयेत अशा प्रकारची त्याची इच्छा होती. या मुलांना जन्म त्या ठिकाणी मिळू नये किंवा यांचा मृत्यू व्हावा अशा प्रकारचं त्यांनी सैनिकांना त्या ठिकाणी आज्ञा दिलेल्या होत्या. त्यामुळे बायबल आम्हाला सांगतं की जी मोशेची आई आहे तिने आणि त्याचप्रमाणे मोशेची बहीण यांनी या बाळाला एका पेटीमध्ये विशेष प्रकारे तयारी करून त्याला त्या ठिकाणी नदीवर सोडण्यात आलेला आहे. आणि फारोच्या कन्येने त्याला आपल्या घरी घेऊन गेली आणि बायबल आम्हाला सांगतं की तो मोशे लहानाचा मोठा फारोच्या संपूर्ण राजघराण्यामध्ये वाढलेला होता. पण बायबल आम्हाला सांगतं की तो इब्री होता, इस्रायली होता आणि बायबल आम्हाला सांगतं त्याने त्या ठिकाणी हे राजघराणं सोडलेलं आहे. आणि नंतर आम्हाला बायबल सांगतं की पुन्हा देवबापाने मोशेला दर्शन देऊन सांगितलं की तुला जायचं आहे. त्यावेळेस मोशेने अनेक प्रकारचे कारण सांगितले, बहाणे केले, पण देवाने सांगितलं मी जबाबदारी तुला दिलेली आहे, तुला जावं लागणार आहे. आणि मोशे या मिस्र देशामध्ये आलेला आहे आणि बायबल सांगतं त्या फारोचं मन देवाने कठीण केलेलं होतं आणि देवाने तिथे महाचमत्कार घडवले आणि फारोच्या संपूर्ण मिस्री लोकांना भयानक पिढ्यांना समोर जावं लागलं. आणि मग नंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र मरण पावल्यानंतर त्या फारोने इस्रायल लोकांना तिथून जाण्यासाठी परवानगी दिली. त्यांची मुक्तता झाली, त्यांची सुटका झाली आणि ते आनंदाने निघालेले आहेत. कारण जेव्हा आमची गुलामगिरीमधून, दास्यगृहामधून सुटका होते तो आनंद वेगळाच असतो. तो आनंद 1947 15 ऑगस्टच्या पूर्वीच आमच्या पूर्ण भारत देशवासियांना मिळालेला आहे, ज्या वेळेस तुम्हाला आणि मला इंग्रज सरकारकडून, इंग्रज शासकाकडून स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि स्वातंत्र्यामध्ये आज तुम्ही आणि मी राहत आहोत. पण त्या काळामधली जी पिढी आहे त्यांनी तो खरा आनंद स्वीकारलेला आहे, कारण त्यांनी त्या गुलामगिरीचा अनुभव घेतलेला होता. कदाचित त्या गुलामगिरीचा अनुभव तुम्हाला आणि मला नाही, पण आमच्या पूर्वजांनी तो घेतला आणि स्वतंत्र या देशामध्ये आज तुम्ही आणि मी वस्ती करीत आहोत. त्यांनी केलेल्या संपूर्ण कष्टामुळे, ते झालेल्या शहीदमुळे. बायबल आम्हाला सांगतं की देवाने यांना बाहेर काढलं मोशेच्या द्वारे, देवाच्या सेवकाच्या द्वारे, आणि ते आनंदाने निघालेले आहेत. आपल्या लेकरा बाळासहित, आपल्या कुटुंबासहित, संपूर्ण साहित्यासहित. त्यांना वाटलं आता सर्व काही मोकळं झालेलं आहे, आता आम्हाला कसल्या प्रकारची चिंता नाही. आणि बरोबर ते तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर आले आणि आता त्यांच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे.
कारण एका देवाच्या सेवकाने म्हटलेला आहे, जो विश्वास पारखलेला नसेल तो भरोसे लायकही होऊ शकत नाही. आमच्या विश्वासाची परीक्षा होणे गरजेचं आहे की आम्ही किती विश्वासू आहोत. आणि हे लोक मिस्र देशामधून बाहेर आलेले तांबड्या समुद्राजवळ आल्यानंतर त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, तो आपण वाचणार आहोत. निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 12वे वचन. बायबल आम्हाला सांगतं, आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. ज्या वेळेस या लोकांनी पाहिलं फारो व त्याचं सैन्य त्यांच्या पाठीमागे लागलेलं आहे आणि इकडं फार मोठा समुद्र समोर आहे, आता आमची सुटका नाही, आजूबाजूला फार मोठे पर्वत आहेत, आता आम्ही कोठे जायचं. तेव्हा हे संपूर्ण इस्रायली लोक मोशेकडे येऊन बोलू लागले की आम्ही तुला म्हटलं नव्हतं का आम्ही जेथे आहोत तिथे राहू दे, आम्हाला गुलामगिरी चालेल, पण तू आम्हाला इथे का आणलं. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे पुस्तक बायबलमधलं तुम्ही नंतर वाचू शकता निर्गमाचं पुस्तकामध्ये, की कशा प्रकारे देवाने अद्भुतरित्या मिस्री लोकांमधून या त्याच्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. यांच्या केसांना सुद्धा धक्का लागला नाही. तिथे जवळजवळ 10 पिढ्या आल्यात, त्या संपूर्ण मिस्री लोकांनी भोगल्यात, पण या लोकांना त्याचा कसलाही धक्का पोहोचला नाही. इतकं सुरक्षित या इब्री लोकांची घरे आणि दारे देवबापाने सुरक्षित ठेवली, लेकरे सुरक्षित ठेवली. त्यांच्या डोळ्यांनी पाहूनही आता हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन कुरकुर करू लागले, भांडू लागले आणि बोलू लागले की आम्ही जे भूतकाळामध्ये होतो तेच चांगलं होतं, तू आम्हाला इथपर्यंत आणलं हे चुकीचं केलेलं आहे. ते मोशेला बोलत नाही आहेत, ते अप्रत्यक्षरित्या देवाला बोलत आहेत. कारण मोशेने त्यांची सुटका केली नाही, देवाने त्यांची सुटका केलेली होती. यावर थोडा मनन करणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. कारण तेही आमच्यासारखेच मानव होते. आम्ही सुद्धा पुष्कळशा वेळेस भयानक समस्या आल्यानंतर डगमगून जातो आणि आमच्याही तोंडावाटे कधी कधी अशा प्रकारचे शब्द बाहेर पडतात. देवाने आमच्यावर केलेले उपकार कधी कधी आम्ही विसरून जातो. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं, मोशे त्यांच्या संगती बोलत आहे ज्या वेळेस त्यांनी मोशेकडे तक्रार केली. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं, निर्गम याचा 14वा अध्याय 13व्या वचनापासून तर 15व्या वचनापर्यंत. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. इथे प्रभूचा सेवक लोकांना धैर्य देत आहे आणि तो त्यांना म्हणत आहे की तुम्ही स्वतः पाहाल की देव तुमच्यासाठी लढणार आहे. कदाचित मोशेला वाटलं की ज्या प्रकारे मिस्रामध्ये देवाने अद्भुत कार्य केलं आणि भयानक पीडा या मिस्री लोकांवर आणल्या, तशाच प्रकारचा देवबाप काहीतरी उत्पात करेल आणि ते संपूर्ण मिस्री लोक आहेत, सैन्य आहेत, जे काही रथामध्ये बसून येत आहेत, घोड्यावर बसून येत आहेत, ते सर्व जागच्या जागी भस्म होऊन जातील. पण बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की देवाने मोशेला म्हटलं, तू धावा करीत काय बसलास, पुढे चला. देवाने त्याला सांगितलेलं की मागे पाहू नका, मागे घडलेल्या गोष्टीवर त्या ठिकाणी तुम्ही विचार करीत बसू नका. मी तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे तुम्हाला पुढे जाण्यासाठी, मागे जाण्यासाठी मी तुम्हाला सांगत नाही. देवाचं वचन आम्हाला त्यानंतर सांगतं. बायबल आम्हाला सांगतं 16 वचन, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे, देवाने सांगितलं त्याला
तुझ्या हातामध्ये जी काठी आहे ती समुद्रावर उगार. म्हणजे मी समुद्राचे 2 भाग करतो आणि इस्रायल लोक भर समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत जातील. देव या तांबड्या समुद्राच्या द्वारे आज तुम्हाला आणि मला सुद्धा शिकवित आहे की तुम्ही आणि मी आम्ही पुढे पाहावं, भविष्याकडे पाहावं, मागे झालेल्या चुकांकडे आम्ही पाहू नये. देवाचं वचन सांगतं आम्हाला आम्ही पुढे विश्वासाने पाऊल ठेवून पुढे चालावं. या ठिकाणी विश्वासाची गरज आहे. मोशेला तो म्हणत आहे विश्वास ठेवून तुम्हाला आता या समुद्रावर पाय ठेवायचा आहे, विश्वासाने तुला काठी मारायची आहे. आणि बायबल सांगतं मोशेने तशाच प्रकारचं केलेलं आहे. पण तुम्ही आणि मी जे भविष्याकडे पाहणार आहोत, कदाचित तुम्हाला आणि मला माहीत नाही की भविष्यामध्ये आम्हाला कोणत्या समस्येला सामोरे जावं लागणार आहे. समस्या म्हणजे आम्ही वाईट आहोत असं नाही होत. अनेक लोकांना वाटतं की समस्या आल्या, प्रश्न निर्माण झाले, अडचणी निर्माण झाली, किंवा कोणाची नोकरी सुटून गेली तर यांनी काहीतरी वाईट केलेलं आहे. नाही, तसं होत नाही. समस्या म्हणजे आव्हान आहे आणि देव तुम्हाला आणि मला त्या समस्येवर मात करायला शिकवित आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की देवाच्या अनेक लोकांना देवाने अशाच प्रकारे तरबेज केलेला आहे. अनेक समस्यामधून ते समोर गेलेले आहेत. बायबलमध्ये जुन्या करारामध्ये योसेफ याची सत्यकथा आहे. बायबल आम्हाला सांगतं की देवाने त्याला दैवी दृष्टांत दिलेला होता. तो आपल्या घराण्याचा प्रमुख बनणार होता. देवाने त्याला पहिलेच दाखवून दिलेलं होतं आणि त्याला जे पडलेले स्वप्न, त्याला पडलेले दृष्टांत त्याने आपल्या आई वडिलांना आणि भावांना बोलून दाखवलेले होते. पण बायबल आम्हाला सांगतं की त्यानंतर त्याचं आयुष्य खडतर बनल्या गेलेलं आहे. अशा प्रकारे आम्हाला सांगण्यात येतं की त्याचे कपडे काढून टाकण्यात आले, त्याला विकल्या गेलं आणि तो तुरुंगामध्ये गेलेला आहे. पण नंतर बायबल आम्हाला सांगतं की तो याच मिसर देशाचा एक प्रमुख व्यक्ती झाला. राजा नंतरचे सर्व अधिकार त्याला प्राप्त झालेत. ज्या गोष्टीबद्दल आपण ऐकत आहोत, मोशेने ज्या लोकांना बाहेर काढलं त्यावेळेस योसेफ हाच आपल्या संपूर्ण लोकांना घेऊन या मिस्रामध्ये आलेला होता. त्याच मिस्रामधली सत्य कथा आहे की योसेफाला देवाने कशा प्रकारे उंच केलेला आहे. त्याने ते नियम शिकलेत. त्याने कधीच देवाविरुद्ध कुरकुर केली नाही की देवाला प्रति प्रश्न त्याने केला नाही. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की जसं आम्ही यशोपाबद्दल ऐकलं, दाविदाबद्दल सुद्धा तशाच प्रकारचं आहे. दाविदाला तरुणपणामध्येच इस्रायलाचा राजा म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. तशा प्रकारे देवाच्या माणसाच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे त्याला अभिषेक करण्यात आलेला होता. तरी बायबल आम्हाला सांगतं की त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये अनेक लोकांनी त्याला त्रास दिला आणि संकटामधून त्याला जावं लागलं. पण त्याने पुढेच पाहत गेला, कारण त्याला माहीत होतं की देव त्याच्या सोबत आहे. एवढंच नाही तर बायबलमध्ये म्हणजे नवीन करारामध्ये अशा प्रकारचं आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्ताने लोकांना प्रवचन दिलेलं आहे. सर्व लोकांना प्रभूने बोध केलेला आहे. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त आणि शिष्य होडीमध्ये बसणार होते त्याच वेळेस प्रभू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं, तुम्ही पुढे चला, मग मी नंतर येतो. आणि मग प्रभू ख्रिस्त प्रार्थना करावयास निघून गेला. आणि बायबल आम्हाला सांगतं शिष्य होडीमध्ये बसले आणि समुद्रामध्ये आपली होडी घेऊन जात असताना वारा उठलेला आहे, समुद्र खवळलेला आहे आणि संपूर्ण शिष्य घाबरून गेलेले होते आणि ते वल्ली मारून मारून थकून गेलेले होते. बायबल आम्हाला सांगतं कदाचित त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला समोर जायला सांगितलं, आता आमचा निभाव कसा होणार. पण प्रभू ख्रिस्त त्यांना शिकवित होता, पहा मी आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि मग नंतर
ती कथा अनेकांना माहीत आहे जे बायबलचा अभ्यास करणारे आहेत, की प्रभू ख्रिस्त त्या पाण्यावरून चालत येत आहे. आणि मग पेत्राने पाहिलं आणि सर्व शिष्यांना वाटलं की कोणीतरी भूत आहे काय, पण प्रभू येशूने म्हटलं मी आहे. आणि पेत्र आनंदाने म्हटला की प्रभू जसं तू चालत येत आहे तसा मी चालू काय. ती निराळी कथा आहे, पण यावरून तुम्हाला आणि मला कळून येतं की शिष्यांना सुद्धा प्रभूने याच प्रकारे सांगितलं पुढे जायचं आहे, मी तुमच्या सोबत आहे. त्याचप्रमाणे बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आणि त्याला माहित होतं की वधस्तंभावर त्याला तुमच्या आणि माझ्या पापांसाठी जायचं आहे आणि तो गेलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. यावरून तुम्हाला आणि मला कळून येतं की ज्या प्रकारे इस्रायल लोकांना देव शिकवित आहे त्याचप्रमाणे तो तुम्हाला आणि मला सुद्धा शिकवित आहे की आम्हाला समोर जायचं आहे. आम्हाला त्या समस्येकडे पाहायचं नाही, आम्हाला त्या समस्येमध्ये डुबून जायचं नाही, तर त्या समस्येपेक्षाही देवाचं गौरव कशा प्रकारे होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे समस्या आपोआप निघून जाईल. परमेश्वर तुम्हाला आणि मला शक्ती देईल त्या समस्येवर मात करण्यासाठी, त्या अडचणीवर मात करण्यासाठी. पण आम्ही काय करतो, आम्ही फक्त समस्या, प्रश्न, आमच्या चिंता यांनी आम्ही ग्रस्त होऊन जातो आणि देवाच्या गौरवाकडे लक्ष देत नाही. आम्ही त्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या शक्तीवर, आमच्या ज्ञानावर, आमच्या बुद्धीवर आम्ही अवलंबून राहतो, आम्ही देवावर अवलंबून राहत नाही. आज तुम्हाला आणि मला देवावर अवलंबून राहायचं आहे. बायबल आम्हाला सांगतं देवाने कशा प्रकारचं इस्रायल लोकांना शिकवलेलं आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय 3 आणि 4 वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. निर्गमाच्याच पुस्तकामध्ये पवित्र शास्त्रामधून जुन्या करारामध्ये 14वा अध्याय 3 आणि 4 वचन. मग फारो इस्रायल लोका संबंधाने म्हणेल की ते देशात गोंधळले आहेत, त्यांचा रानात कोण मारा झाला आहे. मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करीन. या प्रकारे फारो व त्यांची सर्व सेना यांच्यावर मी गौरवशाली होईन आणि मी परमेश्वर आहे मिस्री लोक ओळखतील. मग त्याप्रमाणे त्यांनी केले. बायबल आम्हाला सांगतं की देवाने पहिलेच मोसेला आणि लोकांना कळवण्यात आलेलं होतं की मी अशा प्रकारे करणार आहे, पण ते विसरून गेलेले होते. आज देवाने तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनेक अभिवचनं दिलेली आहेत, पण पुष्कळशा वेळेस आम्ही ते विसरून जातो. त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत नाही किंवा विश्वास ठेवत नाही. पुष्कळशा वेळेस एक सहज प्रश्न आमच्या जीवनामध्ये निर्माण होतो ज्यावेळेस आम्ही समस्येमध्ये येतो, एखाद्या भयानक संकटामध्ये सापडतो. त्यावेळेस आम्ही न कळतपणे देवाला बोलून जातो, मीच का, माझ्यावरच असं संकट का, अशा प्रकारचा प्रश्न आम्ही विचारतो आणि मग म्हणतो की या खड्ड्यामध्ये किंवा अडचणीमध्ये मी का पडलो, यावर आम्ही अधिक विचार करतो आणि मग विचार करतो की आता यामधून मी बाहेर कसा पडू. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, मागील धड्यांमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रभू ख्रिस्ताने लाजरस या मनुष्याला जिवंत केलेला आहे. त्याच्या बहिणीने सुद्धा हाच प्रश्न निर्माण केलेला होता की प्रभूजी तुम्ही जर येथे असता तर आमचा भाऊ मरण पावला नसता. तर त्याच समस्येवर विचार करीत आहे. प्रभू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे मी पुनरुत्थान व जीवन आहे, याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. पण ज्यावेळेस लाजर जिवंत झाला त्यावेळेस त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, प्रभूने त्यांना सांगितलं समोर जायचं आहे. प्रभू तुम्हाला आणि मला सुद्धा या तांबड्या समुद्राच्या द्वारे सहज शिकवित आहे, पुढे चला. कारण बायबलमध्ये या भागामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 15 वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला, पुढे चला. लक्षात ठेवा, कदाचित तुम्ही आणि मी अशा प्रकारचा विचार करतो की हे संकट एका क्षणामधून निघून जायला पाहिजे, किंवा हे संकट होतं का नव्हतं हे आम्हाला कळायला नको.
कधी असं वाटतं, कारण साहजिकच आहे, जेव्हा भयानक संकट येतं, भयानक अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा असं वाटतं आम्हाला की कोणीतरी आम्हाला एकदम या संकटामधून बाहेर काढावं. पण बायबल आम्हाला सांगतं, प्रभू तुम्हाला आणि मला सांगतो की तुम्हाला आणि मला एक एक पाऊल ठेवून पुढे चालायचं आहे. स्टेप बाय स्टेप देवाने त्यांना त्या भर समुद्रामधून, त्या संपूर्ण कोरड्या भूमीवरून एक एक पावलं पुढे चालत जायला शिकवलेलं आहे. आणि ते संपूर्ण इस्रायल लोक कोरड्या भूमीवरून चालत येत आहेत. देवाचं वचन सुद्धा तुम्हाला आणि मला लूक वर्तमान याचा 11वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा की देवा तू आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. म्हणजे दररोजचं अन्न तू आम्हाला पुरव. आणि देव तशाच प्रकारे मानवाला रोज त्याचं अन्न, त्याच्या गरजा पुरवितो. त्याचा अनुभव अनेक लोक घेत आहेत. रोज प्रभूला काळजी आहे तुमची आणि माझी, दररोजची काळजी आहे, आणि प्रभू तशा प्रकारे तुम्हाला आणि मला पुरवित आहे. बायबल आम्हाला सांगतं की तुम्हाला आणि मला विश्वास पाहिजे. इस्रायल लोक गोंधळलेले आहेत. इस्रायल लोक त्या सैनिकांकडे पाहत आहेत, पाठीमागे पाहत आहेत, आणि प्रभू मोशेला, पुढाऱ्याला सांगत आहे की तुला सांग इस्रायल लोकांना पुढे चला. त्यासाठी तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही आणि मी पुढे पाऊल ठेवू शकत नाही. आणि बायबल तुम्हाला आणि मला तेच सांगत आहे की ज्या वेळेस पौलाला कैद करण्यात आलं आणि रोमकडे घेऊन जात होते, त्यावेळेस त्या समुद्रावर त्या ठिकाणी फार मोठं भयंकर वादळ निर्माण झालं. आणि तिथले जे खलाशी होते, ते सैनिक होते, जो कोणी त्या ठिकाणी पौलाला आणि इतर कैद्यांना घेऊन जाणारा होता, ते संपूर्ण घाबरून गेलेले होते. आणि त्यांना वाटलं कदाचित आपण मरण पावू. अशा प्रकारची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी जेवण सुद्धा सोडून दिलेलं होतं. या प्रकारची स्थिती त्या लोकांची झालेली होती जे त्या जहाजामध्ये होते. बायबलमध्ये त्याबद्दलचा वृत्तांत आलेला आहे. प्रेषितांची कृत्याचा 27 अध्याय मी आपल्या सर्वांसाठी वाचतो, त्यामधले काही वचने. प्रेषितांची कृत्ये याचा 27वा अध्याय. पौला संदर्भामध्ये येथे बातमी आलेली आहे आणि तो स्वतः काय बोलत आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. 27वा अध्याय 22व्या वचनापासून तर 25व्या वचनापर्यंत. तरी मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा. तो त्या संपूर्ण लोकांना सांगत आहे, त्या सैनिकांना सांगत आहे. तो स्वतः कैदी आहे, त्याला ते घेऊन जात आहेत रोम या ठिकाणी. त्या सर्वांना तो म्हणत आहे, तरी मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करीतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्या बरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहे. 25वं वचन ऐका. म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. पौल येथे या लोकांना धैर्य देत आहे. कोणाचाही नाश होणार नाही, पण ज्या तारवामधून आपण चाललो आहोत ते तारो त्या ठिकाणी त्याचा नाश होईल किंवा ते फुटून जाईल. आणि तसंच घडलेलं आहे असं बायबल आम्हाला सांगतं. पौलाने भक्कम विश्वास ठेवलेला होता. देव जे सांगतो ते करणार आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की देवाचं वचन कशा प्रकारे तुम्हाला आणि मला ऐकायचं आहे. कसं ऐकायचं आहे? विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला आणि मला काहीही उपयोग होणार नाही. विश्वास असेल तर आमच्या जीवनामध्ये अधिक चांगल्या गोष्टी घडल्याशिवाय राहणार नाही. जे प्रभू ख्रिस्ताचे शिष्य होते त्यांनी सुद्धा प्रभू ख्रिस्ताला एकदा म्हटलं, प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. याचा अर्थ आमचा विश्वास वाढवणे गरजेचं आहे. देवावर भक्कम विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो विश्वास आमचा परिपूर्ण पाहिजे की देव मला सहाय्य करणार आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, रोमकरस पत्राचा 10वा अध्याय आणि 17वं वचन.
देवाचं वचन ऐकण्याच्या द्वारे आमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. विश्वास जो निर्माण होतो देवाचं वचन ऐकण्याच्या द्वारे, याचा अर्थ देवाच्या वचनाचं मनन करण्याच्या द्वारे. मी तुम्हाला आज उत्तेजन देतो की तुम्ही सर्वजण देवाच्या वचनाचा अभ्यास करा, मनन करा, कारण याद्वारेच तुमचा आणि माझा विश्वास वाढणार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये शिकण्यासाठी याला आपल्या जीवनाचा भाग बनवा आणि आपल्या वागणुकीमध्ये त्याला घेऊन या वचनाला. ते वचन आमच्या वागणुकीमध्ये दिसायला पाहिजे. फक्त आम्ही बोलणारे किंवा ऐकणारे होऊ नये, तर आम्ही त्याप्रमाणे चालणारे व्हावं, असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. बायबलमध्ये पुन्हा एकवार आपण जाऊया की ज्या वेळेस हे इस्रायल लोक त्या तांबड्या समुद्रामधून चालू लागले, 22 वचन आम्हाला काय सांगतं. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे की लोक चालू लागलेले आहेत. त्या सैनिकांना तेथेच थोपवण्यात आलेलं आहे. अंधार पडलेला आहे, अंधारामधून प्रकाश त्यांना मिळालेला आहे आणि ते चालत आहेत. आणि ज्या वेळेस ते किनाऱ्यावर आले, बायबल आम्हाला सांगतं की ते फारोचं सैन्य त्या भर समुद्रामध्ये ते सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा कळालं नाही की या पाण्याच्या भिंती राशीसारख्या कशा उभ्या राहिलेल्या आहेत, ही कोरडी भूमी कशी काय झालेली आहे. त्यांच्या समोर फक्त लक्ष होतं या इस्रायल लोकांना पुन्हा गुलामगिरीमध्ये घेऊन यावं. पण बायबल सांगतं देवाने मोशेला सांगितलं पुन्हा आपली काठी पाण्यावर मार, आणि पाणी एकत्र झालं. फारो, त्याचं सैन्य आणि त्याचे रथ आणि संपूर्ण घोडेस्वार त्या पाण्यामध्ये बुडून मरण पावले. देवाने इस्रायल लोकांच्या समोर सकाळच्या वेळेस हा चमत्कार केलेला आहे. भर पहाटे संपूर्ण इस्रायल लोकांनी दुसऱ्या किनाऱ्यावरून त्यांचे जे संपूर्ण शत्रू होते, जे त्यांच्या मागे लागलेले होते, जे ज्यांनी अनेक वर्ष त्यांना गुलामगिरीमध्ये ठेवलेलं होतं, ते त्यांच्या समोर मरून पडलेले आहेत. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की कशा प्रकारे त्यांनी देवाची स्तुती केलेली आहे. त्यावेळेस देवाचं वचन सांगतं की मोशे आणि संपूर्ण इस्रायल लोकांनी देवाची स्तुती केली, गीत गायलेले आनंदाने. त्यांनी त्यांची ज्या जिभा आहेत त्या जयघोषाने भरून गेलेल्या आहेत. त्याचा वृत्तांत निर्गमाचं पुस्तकाचा 15वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आलेला आहे. ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला अंधाराच्या सत्तेमधून काढतो, सैतानाच्या सत्तेमधून काढतो आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला तांबडा समुद्र लक्षात ठेवायचा आहे की देव तुम्हाला आणि मला जेव्हा संकटामधून बाहेर काढतो, पापामधून बाहेर काढतो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या होठाच्या द्वारे देवाची स्तुती निघायला पाहिजे. देवाच्या एका सेवकाने म्हटलेलं आहे, सकाळी जशा प्रकारे आपण आपला चेहरा पाण्याने धुतो, तशा प्रकारे देवाच्या स्तवनाने, देवाच्या स्तुतीने आपला चेहरा रोज सकाळी धुवून काढा. म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या द्वारे देवाची स्तुती रोज आणि रोज करा. देवाला गौरव द्या, कारण तोच तुम्हाला आणि मला संकटामधून बाहेर काढणार आहे. आज मी तुम्हाला विनंती करतो की आज तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात? काय तुम्ही मागे पाहत आहात? नाही, देवाचं वचन सांगतं पुढे चला. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला अद्भुत कार्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज मी तुम्हाला विनंती करतो, कृपा करून देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. देव जे बोलतो ते करून दाखवणार आहे. देवाने संपूर्ण इस्रायल लोकांच्या समोर त्यांचे शत्रू पाण्यामध्ये गडप केलेले आहेत. त्यांना कोरड्या भूमीवरून चालावयास लावलेला आहे. तो जर चमत्कार तुम्ही आणि मी जर ऐकला किंवा वाचन केलं, तर तुम्हाला आणि मला कळून येईल की देव किती सामर्थ्यशाली आहे. म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये कशाही प्रकारचे संकट असो, कशाही प्रकारच्या समस्या असो, कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये असो, तुम्ही सर्वच्या सर्व येशूकडे या, गुडघ्यावर व्हा आणि येशूला मदत मागा. येशू तुमच्यासाठी तयार आहे. ज्यावेळेस शिष्यांनी म्हटलं की प्रभू कोण आहे, प्रभूने म्हटलं मी आहे. आज तुम्ही आणि मी सुद्धा हा प्रश्न विचारा की कोण येत आहे आमच्याकडे मदतीसाठी? येशू म्हणेल मी आहे.
कारण तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. तुम्हाला सर्वांना सर्व संकटामधून बाहेर काढण्यासाठी फक्त तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? पुढे चालायचं आहे. येशूच्या मागे चालायचं आहे. येशूकडे पाहून चालायचं आहे. दुसरीकडे लक्ष देऊ नका. फक्त येशूकडे आपलं लक्ष केंद्रित करा. प्रभू करो तुम्हाला या वचनाच्याद्वारे तो अधिक आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, या संपूर्ण संदेशामध्ये, या थोडक्या वेळामध्ये तू आम्हाला अद्भुत गोष्टी समजावून सांगितल्या. स्वर्गीय बापा, तू महापराक्रमी परमेश्वर आहे. तू स्वर्गीय बापा मानवाला सर्व गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. प्रभू, तू मानवाच्या कल्याणासाठी आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रवेश ख्रिस्ताला जगामध्ये पाठवला. आणि परमेश्वरा, तुझ्या लोकांना अंधाराच्या सत्तेमधून काढण्यासाठी आणि तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणण्यासाठी तू योजना आखलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, तू आम्हाला चालवित आहे त्याबद्दल आम्ही तुला विशेष प्रकारे मान, सन्मान आणि गौरव देतो. प्रभू, ज्याही प्रेक्षकांनी आज तुझं वचन ऐकलेलं आहे त्यांना परमेश्वरा उत्तेजन दे. त्यांनी मागे पाहू नये तर पुढे चालावं आणि भविष्य काळाकडे लक्ष द्यावं. कारण सार्वकालिक जीवन आमची वाट पाहत आहे. त्या जीवनाकडे लक्ष ठेवून आम्ही आमचं जीवितक्रम चालवावं. यासाठी संपूर्ण प्रेक्षकांना सहाय्य कर. अनेक विश्वासणाऱ्यांना सहाय्य कर स्वर्गीय बापा. आणि या संदेशाच्या द्वारे त्यांना उत्तेजन दे, हीच आमची विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू, याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.